जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु सर. जय गुरु. कृष्णा कुठे गेला? पण 1 मिनिट थांबूयात आणि सुरू करूयात हा. आणि अपर्णाताई, तुम्ही काल हे करत होतात ना, प्रत्येक शब्दाचा अर्थ वाचत होतात आणि नंतर हो एक सलग एकसंध अर्थ नंतर आपण बघायचा आहे, बरोबर? हो 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 आणि आपला पहिला श्लोक चाललाय. हो. चालेल. तर ते मोहिनीताई दुरुक्कर अजूनही नाहीयेत, येणार उद्याला येणार आहेत म्हणल्या. चालेल, आपण सुरुवात करूयात. अम, सगळ्यात पहिल्यांदा मी आपल्या वर्गात एक नवीन विद्यार्थी आले आहेत, त्यांची ओळख करून देतो. अपूर्वाताई चिटणीस. अ, त्या आधीच्या वर्गाच्या म्हणजे सकाळच्या संध्याकाळच्या वर्गाच्या विद्यार्थिनी नसून आधीच्या बॅच मधल्या सत्रामधल्या आहेत त्या. आणि मध्यंतरी त्यांच्या घरी बरीच कार्य होती आणि त्यामुळे त्यांना पूर्ण करता आलं नाही. भाग 3 म्हणजे आपलं जे पुढचं पुस्तक आहे, त्यामुळे ते आता आपल्या वर्गाबरोबर भाग 3 प्रवेशचं म्हणजे दुसरं पुस्तक थोडक्यात शिकणार आहेत. नमस्कार अपूर्वाताई. नमस्कार. 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 चालेल, आपण करायची का मग सुरुवात? हो, 9 जण म्हणजे. करूयात ना. हो. हो चालेल, ठीक आहे. मी शेअर करायला लागेल. चालेल, आपण आता तुम्ही हिरव्या रंगात आपण जे अर्थ लिहिलेले हो होते प्रत्येक शब्दाचे ते बघत होतो. घ्या. हो. आत्मना आपणच आत्मनम आपला उद्धरेत उद्धार आत्मानम आपणाला न अवसादयेत हम्म, अधोगतीला नेऊ नये हम्म, ही अच्छा कारण हम्म, आत्मा एव आपण स्वतःच आत्मनः आपला हम्म, बंधू मित्र आहे. आत्मा एव आपण स्वतःच आत्मनः आपला हम्म, रिपुः शत्रू आहे. हम्म. तर अर्थ तुम हा तर वाचू? आत्मनः हम्म, हा जो आपण एक शब्द बघतोय ह्याच्यामध्ये, बरोबर आहे, आपला. हम्म, हम्म. हम्म, तर हम्म, हा आत्मनः हा जो शब्द आहे ना, म्हणजे हे जे रूप आहे आत्मन शब्दाचं नकारांत पुल्लिंगी शब्द आहे. त्याचा अर्थ आहे आत्मा असाही होतो, स्वतः असाही होतो आणि आपण असाही होतो. तिन्ही याचे एकच अर्थ आहेत या शब्दाला. हम्म? हम्म, आणि हम्म, आत्मनः हे षष्ठी एकवचन पण आहे आणि नाही, ते एकच आहे. आणि प्रथमा विभक्तीमध्ये अनेक वचन आत्मानः आहे. असा फक्त एका कान्याचा फरक पडलेला आहे. ठीक आहे. नेहमी हम्म, वाचताना बोलताना आपलं खूप होतो, कारण की आपल्याला आत्मा 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 आकारांती शब्दाचा खूप सवय झालेली असते, म्हणून आपल्याला मराठी भाषिकांना आत्मनः असं नीट लक्ष देऊन म्हणावं लागतं. हम्म. बऱ्याच वेळेला आपण आत्मानः म्हणून जातो. म्हणजे ते संधी विग्रहात पहिलं जे सांगितले उद्धरेत अधिक आत्मना अधिक आत्मानम ते आत्मानम, करेक्ट, बरोबर ते आहे. पण ते जे आत्मानम आहे ते आपणाला या अर्थाने आहे.
म्हणजे ते द्वितीय एकवचन आहे. स्वतःनीच स्वतःला उद्धारावे. अशा अर्थी येते. उद्धरेत सर तुम्ही तर आता आत्मान बहुवचन म्हणलात ना? आत्मानः. आत्मनः नाही, आत्मानः. आत्मनः असेल तर ते षष्ठी एकवचन आहे. आत्मनः असेल तर षष्ठी एकवचन, हा, आणि आणि पंचमी पण तसंच होतं. आत्मानः असेल तर बहुवचन, प्रथमा हा, बहुवचन. प्रथमा बहुवचन आहे, बरोबर हं. आहे. हं. आत्मनः आणि आत्मानः ह्यामध्ये फरक आहे. हं. एका हं. एका अचा फरक आहे. हा, म्हणजे त्याला आपण काना आणि मात्रा याच्यात जर का बोलायचं झालं तर कान्याचा फरक आहे, बरोबर. कान्याचा फरक आहे, बरोबर आहे. हा, ठीक आहे, ओके, चालेल. घ्या आपण ते अर्थ हं, स्वतःचा समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये, कारण हा, हा मनुष्य स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःचा शत्रू आहे. हं, बरोबर आहे. आपणच स्वतःचे मित्र असतो आणि आपणच स्वतःचे शत्रू असतो, हम्म. असं आपण मराठीत शिकलो. हम्म. ते या संस्कृत श्लोकामधनं आलेलं आहे, गीतेतल्या. हम्म. ठीक आहे, चालेल. याच्यामध्ये बघा, य अधिक आत्मनः म्हणून ही अधिक आत्मनः म्हणून हा. यात्मनो झालेलं आहे. आत्मनः. आता ओकारांत हा. शब्द नसतात, कायम तो अकारांत विसर्ग असतो. तो हो. आत्मनः असा शब्द आहे. बोलताना आपण आत्मनो, जशी रामू हम्म. राजमणी म्हणतो. हम्म. हं? एवढंच लक्षात हो. ठेवायचं. बाकी इथे हम्म. तसे सोपे आहेत सगळे संधी विग्रह. रिपुरात्मनः म्हणजे रिपुः अधिक आत्मनः. हम्म. न अधिक आत्मानम अधिक अवसादयेत. हम्म. आता हे जी रूप आहेत ना, अवसादयेत, उद्धरेत, ही नंतर तुम्हाला येणार आहेत. ही वेगळ्या प्रकारची रूप आहेत क्रियापदांची, ती पुढे आपण शिकणार. ठीक आहे, चालेल, पुढे जायचं. हो. हा, पुढे कोणी आपण नंतर निशिगंधाताई आहेत. घेते. असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहञ्चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. हं, संधी विग्रह अन्वय. हे महाबाहो, असंशयं मनः दुर्निग्रहं चलम्. हे कौन्तेय, अभ्यासेन तु वैराग्येण च अच्छा, गृह्यते. गृह्यते. शब्दार्थ महाबाहू म्हणजे हे महाबाहू अर्जुना. असंशयम म्हणजे निसंशयपणे. मनहा म्हणजे हे मन किंवा मन हे, आणि हं, चलम म्हणजे चंचल, च हं, म्हणजे आणि, दुर्निग्रहम म्हणजे हं. वश करून घेण्यास कठीण आहे, तू म्हणजे परंतु, कौंतेय हे कुंतीपुत्र अर्जुना, इदम मनहा म्हणजे हे मन, अभ्यासेन म्हणजे अभ्यासाने, च म्हणजे आणि वैराग्येण म्हणजे वैराग्याने, गृहीयते म्हणजे वश करून घेता येते. हिंदी अर्थ. श्री भगवान श्री कृष्ण म्हणाले, हे महाबाहू अर्जुना, मन चंचल आणि आवरण्यास कठीण आहे, यात शंका नाही. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, हे मन अभ्यासाने आणि वैराग्याने ताब्यात येते. बरोबर आहे. आता याच्यामध्ये एक बघा तुम्ही, की तुम्हाला दुर्निग्रहम, बरोबर आहे. हं. आपण दु वापरून विरुद्धार्थी शब्द बरेच केलेले आहेत. साहस, दुस्साहस, पण तिथे विरुद्धार्थी नव्हता, ते वाईट साहस या अर्थाने होतं. निग्रह हा नेहमी चांगला असतो. म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचा निग्रह करता, की नाही मी चांगली व्यक्ती बनेन, आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही काही जर का केलं, तर याचा अर्थ दुर्निग्रह. काय, की तुम्ही दुर्निग्रह. पापी व्यक्ती बनायचा निग्रह केलेला आहे, म्हणजे दुर्निग्रह केलेला आहे. बरोबर आहे? सदाचार, दुराचार. तर हे दुहू हा प्रत्यय लागू, उपसर्ग लागूने बनलेले आहेत.
दुहू अधिक आचार दुराचार. दुहू अधिक आग्रह दुराग्रह. दुराग्रह. करेक्ट, बरोबर आहे. दुर्जन. दुर्जन. दुहू अधिक जन, दुर्जन, जे वाईट जन आहेत ते. ठीक आहे. बाकी अभ्यासेन तू वैराग्येण च, म्हणजे अभ्यासाने आणि वैराग्याने मिळते. काय मिळते हे आता भगवंत आपल्याला सांगतायत की अभ्यास आणि मनाने आपल्याला त्या मनाला ताब्यात घेता येते. गृह्यते म्हणजे वश करून घेणे किंवा घेणे थोडक्यात. काल आपण एक शब्द शिकलो होतो ना, गृहाण परमेश्वर. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं गृहाण आज्ञार्थी क्रियापदाचं ते रूप आहे. गृहाण. गृह्यती याच. ठीक आहे. बहुतेक करून तुमच्यापैकी किती लोकांची गीता पाठ आहे, किंवा निदान बऱ्यापैकी 12वा 15वा पाठ आहे? हा, माझा आहे आणि रोज म्हणते मी 2 अध्याय वाचते. अरे वा, बर, कोण वाचतं रोज? वा, खूपच छान. छान, खूपच छान. मध्यंतरी सरांनी एक वर्ग घेतला होता, त्यामध्ये म्हणजे अधिक मासामध्ये, तेव्हा 12वा आणि 15वा अध्यायावर सरांनी खूप छान निरूपण आणि विस्तृतीकरण केलं होतं आणि उच्चारणही शिकवलं होतं. माझ्या मते त्यांनी आपल्या समूहामध्ये देखील त्याविषयीची सूचना केली होती की ज्यांना यायची इच्छा असेल त्यांनी यायला हरकत नाही म्हणून. आणि व्याकरण सोडून देऊ, पण निदान सरांनी जे मराठीत समजून सांगितलं ते खूपच डोळे उघडणारं होतं. ठीक आहे, चालेल. याच्यामध्ये कोणाला काही शंका वाटतायत? कौंतेय कसा शब्द बनला कळलं ना तुम्हाला? कुंतीचा जो कुंतीचा पुत्र तो कौंतेय, कौंतेय, राधेय. राधेचा जो पुत्र तो राधेय, कर्णाला राधेय म्हणलेलं आहे. हो. बरोबर आहे. पुढे जाऊ आपण. तिसरं कोण घेत आहे आता? निशिगंधाताई, नंतर सीमाताई आहेत. हो. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते, ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागात् शांतिरनंतरम्. सुंदर वाचलत ताई. हा बघा, हा विद्याताईंना येत असेल, कारण की 12व्याच अध्यायातला 12वा श्लोक आहे. हो. घ्या संधी विग्रह घ्या ताई. हा पूर्ण तुम्हीच करायचा आहे, पूर्ण. हो. संधी विग्रह ज्ञानम अधिक अभ्यासात अधिक ज्ञानात अधिक ध्यानम ध्यानात अधिक कर्मफल त्याग अधिक त्यागात अधिक शांती. हा, एक अनंतरम. आणि अनंतरम. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात काय दिलं की एक गोष्ट कशापासून मिळते आणि दुसरी गोष्ट त्याच्यापासून मिळते, त्याच्यानंतर त्याच्यापासून मिळते, अशा प्रकारचं हा श्लोक आहे. हो. बरोबर. हा, घ्या अन्वय. आता बघा, शांतपणे वाचा आणि प्रत्येकाने अन्वयाकडे लक्ष द्या, कारण की अन्वय ही श्लोकाची नेहमी म्हणजे ज्याला मी म्हणतो गद्य जे असतं त्याच्या पद्यात रूपांतर, थोडक्यात आपण म्हणूयात, त्याला अन्वय म्हणायचं. साध्या सरळ सुगम शब्दांमध्ये रचना जेव्हा केली जाते, ज्याच्यामध्ये काव्यात्मक दृष्टिकोन नसतो, चाल नसते, त्याला अन्वय म्हणतो आपण. ज्ञानम अभ्यासात श्रेय ही ज्ञानम अभ्यासात श्रेय ही ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्यागात शांती अनंतरम. मी कंसातलं वाचलं नाहीये. हा, नाही वाचायचं ना. तर या अन्वयामध्ये अस्ति हे अध्यारूत असं म्हणून तुम्ही पुढे जाऊ शकता. हा. ज्ञानम अभ्यासात श्रेय ही अस्ति, ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्मफल त्याग विशिष्यते, त्यागात शांती अनंतरम प्रपद्यते.
प्राप्यते. हम्म. प्राप्यते. आता इथे तुम्ही एक लक्षात घेताय का की इथे अभ्यासात, ज्ञानात, ध्यानात, त्यागात हे सगळे शब्द कुठल्या विभक्तीची आठवण करून देतात? पंचमी. पंचमी. बरोबर आहे? मी असू. तुम्हाला सांगितलं होतं त पायमोडे असला की तो पंचमी असते ती. हम्म. आणि म्हणजे पंचमीचा उपयोग आपण काय क्रियापद त्याचे प्रत्यय कुठले होते मराठी व्याकरणात आपण शिकलो ते ऊन, ऊन, पासून. आणि अजून एक आता आज आपण त्याच्यात शिकणार आहोत तो म्हणजे पेक्षा. म्हणजे पेक्षा श्रेष्ठ किंवा पेक्षा कनिष्ठ दोन्ही प्रकारे तुलना होऊ शकते. बरोबर? म्हणजे एक दोनापेक्षा कमी आहे आणि दोन एकापेक्षा जास्त आहे. त्यामुळे पेक्षा हा दोन्ही प्रकारे आपल्याला वापरता येतो शब्द. हो, कंपॅरिझन. कंपॅरिझन बरोबर आहे. हा, तुलना. बरोबर. म्हणजे आपण आज नवीन काय शिकतोय तर पंचमीचा उपयोग तुलनेसाठी पेक्षा सारखा वापर करून आपल्याला पंचमी विभक्तीचा वापर करता येतोय. हो. हा, मग आता अर्थ बघा. शब्दार्थ. अभ्यासात मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानात म्हणजे ज्ञानापेक्षा, ध्यानम म्हणजे मी जो परमात्मा त्याच्या स्वरूपाचे ध्यान, विशिष्यते म्हणजे श्रेष्ठ आहे, च म्हणजे आणि, ध्यानात अपि ध्यानापेक्षा सुद्धा, कर्मफल त्याग सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे. ही म्हणजे कारण, त्यागात म्हणजे त्यागामुळे, अनंतरम म्हणजे तत्काळ, शांती ही परमशांती प्राप्त होते. आता बघा, अनंतर म्हणजे काय? आपण म्हणतो नंतर म्हणजे काही कालावधी नंतर, राईट? त्याच्या विरुद्ध अशब्दाने आपण विरुद्धार्थी शब्द बनवला म्हणजे काय झालं की काही काळाने नाही तर लगेचच, म्हणून तो ताबडतोब म्हणजे अनंतरम. अंतरम अनंतरम. येतंय लक्षात? हो. हा, आता मला एक सांगा की अभ्यास म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं? अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस या अर्थी अभ्यास आहे. हा, म्हणजे एखादी गोष्ट वारंवार करणे. बरोबर? अभ्यास काही फक्त एकच दिवस नसतो. अभ्यास हा वारंवार करावा लागतो आणि दीर्घकाळ करावा लागतो. बरोबर? हा, मग असा जर का आपण अभ्यास नुसता केला पण त्याच्यामधली मर्म जाणून नाही घेतला आपण ज्याचा अभ्यास करतोय, तर त्या अभ्यासाला काही उपयोग आहे का? त्या अभ्यासाचा नाही. जोपर्यंत आपण त्याच्यावर चिंतन मनन करत नाही तोपर्यंत त्याचं ज्ञानामध्ये रूपांतर होत नाही. तोपर्यंत ते फक्त अभ्यासच होतो. म्हणजे मला एखादी मराठीत ओळ लिहायला दिली गुरुजींनी, मी ती लिहितो, पण त्या ओळीचा मधला अर्थ काय आहे, त्याच्यातनं मला जाणून काय घ्यायचंय हे जर का मी लक्षात नाही घेतलं तर ते फक्त केवळ आपलं 100 वेळेला वहीमध्ये लिहून आणल्यासारखं होतं ते. हा फरक आहे. बरोबर आहे. नुसती घोकंपट्टीला अर्थ नाही, त्याचा अर्थ काय आपण जे पाठ केलं त्याचा ते जाणून घ्यायला पाहिजे. बरोबर? आणि मग इथे काय भगवंत सांगतायत अर्जुनाला की अशा अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ. आता ज्ञानापेक्षा काय श्रेष्ठ आहेत? भगवंत म्हणतायत की जे आपण परमात्म्याचं ध्यान करतो, जडी स्थळी काष्ठी पाषाणी आपण जेव्हा त्याचा ध्यास घेतो, त्याची आठवण काढतो, त्याला ध्यान म्हणायचं. म्हणून बघा, ध्यान लावून बसायला का सांगतात? तर आपल्याला मनुष्याला एका जागी बसणं अवघड असतं. म्हणून एका जागी बसून ध्यान लावणं म्हणजे काय की त्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं. आणि ती ज्या वस्तूवर आपण लक्ष केंद्रित करतो ती परमात्मा असायला हवा, तर त्याला ध्यान म्हणतात.
आणि ते विशिष्यते, विशिष्यते म्हणजे विशेष होते अशा अर्थी, म्हणजे श्रेष्ठ आहे असते. आता आपण नाही का म्हणत की हो आज आमच्याकडे विशेष पाहुणे आले. विशेष पाहुणे म्हणजे श्रेष्ठ पाहुणे, कारण की त्यांना आपण आपल्या इतर लोकांपेक्षा जास्तीचा मान दिलेला आहे, महत्व दिलेलं आहे. या अर्थाने विशिष्यते हे क्रियापद वापरले. विशेष होते किंवा श्रेष्ठ आहे, होते, असते. ठीक आहे. हो. आता कर्म फल त्याग, सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे. आता हे जरा शिकणं हे बरंच अवघड कन्सेप्ट आहे हा कर्म फल त्याग. आणि माझ्या मते मी लहान तोंडी मोठा घास घेत नाही, पण आपण आपल्या देवल सरांकडनं याविषयी जर का आपण ऐकलं तर ते अजून उलगडून आपल्याला सांगू शकतील. ठीक आहे. तर तुम्हाला जर का कोणाला 12चं रेकॉर्डिंग मी वाटल्यास तुम्हाला लिंक पाठवतो, सरांनी कुठे ठेवलंय, पण त्याच्यामधला 12वा श्लोक तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये ऐका, त्यांनी खूपच सुंदर वर्णन केलंय. आणि नक्की पाठवा सर. काय म्हणताय? नक्की पाठवा असं हो म्हणते. हो, नक्की नक्की. आणि सरांनी त्यांचा जो युट्यूब चॅनल आहे ना, त्याच्यामध्ये एक वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहे. यांच्या युट्यूब चॅनलचं नाव काय सर? अहो आपल्या वर्गाच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे ना, आपल्या समूहाच्या वर्णनामध्ये. बरं बरं, ठीक आहे, बघितलं. हा, तिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला व्हिडिओ दिसतील, प्लेलिस्ट दिसेल. त्या एका हा. प्लेलिस्टचं नावच गीताचा 12वा आणि 18वा असं आहे. हा, चालेल, पुरुषोत्तम बघते. मासामध्ये त्यांनी ते उपक्रम केला होता. ठीक आहे, चालेल. पुढचा घेऊ आपण. कोण आहेत आता? सीमाताई नंतर विद्याताई तेंडुलकर आहेत. ताई तुम्हाला तर हा न बघता आला पाहिजे. हो. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान् यस्य मे प्रिया. हा, एकच मिनिट. सॉरी, दिसतंय ना माझं? कटगिंग मध्ये काहीतरी हो, हो. अपडेट आला त्यामुळे एकदम स्क्रीन गेला होता. दिसतंय. हा. संधी विग्रह हा शुभ अधिक अशुभ अधिक परित्यागी. बघा, म्हणजे याच्यामध्ये खूप सोपं केलंय भगवंतांनी. फक्त एकाच ठिकाणी संधी त्यांनी केलेले आहेत. हो हो. अन्वय यहा न रुष्यति न यहा नाही बरं का, द्वेष्टि यह. यह न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति यह शुभाशुभ परित्यागी भक्तिमान् सह मे प्रियः अस्ति. हा, म्हणजे बघा, यह न रुष्यति म्हणजे ज्याला हर्ष होत नाही, असं होतं. न द्वेष्टी जो द्वेष करत नाही, जो शोचती म्हणजे शोक करत नाही, आणि न कांक्षती म्हणजे कामना करत नाही. इच्छा आकांक्षा आपण जे म्हणतो की नाही, त्या आकांक्षामध्ये आकांक्षा हा शब्द हा कांक्षावरून आलेला आहे. आणि पुढे काय म्हणतात? यह शुभ अशुभ परित्यागी, म्हणजे जो शुभाचा देखील त्याग करतो पूर्णपणे आणि अशुभाचाही पूर्णपणे त्याग करतो. परित्यागी म्हणजे सर्व बाजूनी त्याग करणे. परिसर म्हणजे काय? तुमच्या अवतीभोवतीचा सर्व भाग, त्याला परिसर म्हणतात. परिक्रमा म्हणजे त्याला चारही बाजूनी अशी मार्ग असतो, त्याला परिक्रमा म्हणतात. बघा, गोदावरी परिक्रमा आहे, बरोबर आहे. परी हा शब्द सर्व बाजूनी या अर्थी येतो. नर्मदा परिक्रमा. नर्मदा परिक्रमा, बरोबर आहे. ठीक आहे. आणि भक्तिमान म्हणजे काय? भक्तियुक्त. कीर्तिमान, भक्तिमान हे शब्द आपण शिकलोय. बुद्धिवान, पण तो वान आहे. शक्तिवान. हा, पण ते सगळे वान आहेत.
इथे भक्तिमान आहे, मान नाहीये. हो. सह मे प्रिया, मे म्हणजे काय, मला. मला. मय्यम मे, अहम आवाम मयम प्रथमा, आणि त्याच्यामधला हा तो मे, मला. षष्ठी मध्ये द्वितीया नाही येणार, ही षष्ठी असणार आहे. तुमच्यापैकी किती लोकांनी तो एक दिलीपजींनी बघा सर्वनामांचा एक प्रिंटआउट पाठवला होता. हो, पाठवला होता. हो हा हो हा, तो तुम्ही मधनं बघताय ना सगळेजण. हो, मी लिहून हो. ठेवलं. हा, लिहून ठेवलं. खूप उपयोग होतो, खूप उपयोग होतो त्या प्रिंटआउटचा, आणि हा माझा अनुभव आहे. हा, घ्या ना पुढे ताई. शब्दार्थ वाचा आता प्रत्येकाचा. शब्दार्थ. यहा म्हणजे जो. यहा नाही ताई, यह. यह 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 म्हणजे जो. न रुष्यती म्हणजे कधीच आनंदित होत नाही. हम्म, न द्वेष्टी द्वेष करीत नाही. न शोचती शोक करत नाही. न कांक्षती कामना करीत नाही. तथा म्हणजे तसेच यह जो शुभाशुभ परित्यागी, शुभ व अशुभ अशा संपूर्ण कर्मांचा त्याग करणारा आहे. सह तो भक्तिमान भक्तियुक्त पुरुष मे मला प्रिय आहे. हम्म. अर्थ. बघा म्हणजे यह आणि सहच कसं वापरलंय, जो सहच. तो, हा. यथा तथा जसं म्हणजे वापरतात ना तसं आहे. म्हणजे आपल्याला एक मराठीमध्ये असंही वाक्य आपण म्हणतो ना, की जो तो येतो आणि मला शिव्या घालून जातो. जो तो, यह सह. चालेल, ठीक आहे, अर्थ घ्या ताई. अर्थ. जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, तसेच जो शुभ व अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे. बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी करणं खूप अवघड आहे, पण हम्म. आपण पुढे जाऊयात. आता कोण आहेत विद्याताई नंतर? कपिलजी आज आले का अजूनही त्यांच्या दौऱ्यावरच आहेत, कदाचित असतील. मग नाही तर मग विशाखाताई. यः शास्त्रविधि मुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम्. संधि विग्रह. शास्त्रविधिम अधिक उत्सृज्य म्हणजे उत्सृज्य, उत्सृज्य. उत्सृज्य म्हणजे शास्त्रविधी मृत्सृज्य. सिद्धिम अधिक अवाप्नोति सिद्धिमवाप्नोति. अन्वय. बरोबर. यः शास्त्रविधिम उत्सृज्य कामकारतः वर्तते सः सिद्धिं न अवाप्नोति न सुखम न पराम गतिम. शब्दार्थ. शास्त्रविधीम शास्त्राच्या विधींचा उत्सृज्य त्याग करून यह जो पुरुष कामकारतः आपल्या इच्छेनुसार मनात येईल तसे वर्तते आचरण करतो, सह तो सिद्धी न अवाप्नोती प्राप्त करून घेत नाही, न परम गतीही प्राप्त करून घेत नाही, तथा तसेच न सुखही प्राप्त करून घेत नाही. अर्थ. जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो, त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. काय म्हणलं इथे, की शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटणं,
शास्त्रविधीम उत्सृज्य, आपण करून, जाऊन, गत्वा वगैरे बघितलं होतं ना. हो. हा, तर तिथे जसं जेव्हा एखाद्या धातूमध्ये सृज धातू आहे इथे आणि त्याचा उत हा त्याला उपसर्ग लाभलेला आहे, उत्सृज्य, तेव्हा त्याचं जेव्हा आपण करून, बोलून, चालून असं जेव्हा रूप करत असतो ना, एक क्रिया करून दुसरं, त्यावेळेला इथे य लागतात प्रत्यय. य मध्ये रूपात त्याचं रूपांतर होतं, म्हणून ते उत्सृज्य. हम्म. कारण की उत हा उपसर्ग लागलाय धातूला, हे लक्षात ठेवा. त्यावेळेला य प्रत्यय लागून त्याचं करून, बोलून, चालून अशा प्रकारचं रूप तयार होतं. त्या बरोबर आहे. आणि वर्तते, वर्तते तर आपण बऱ्याच वेळेला शब्द आता बघितलेला आहे. वागतो किंवा आचरण करतो. हा, होतो असं देखील तुम्ही म्हणू शकता. आपण भारतस्य उत्तरी दिशे हिमालय नाम नग वर्तते, म्हणजे काय, हो. भारत देशाच्या उत्तर दिशेला हिमालय नावाचा पर्वत असतो किंवा आहे. वर्तते, त्यात तिथे वर्तते वापरतात. बरोबर. आपण हा शिकलेलो आहे वर्तते हा शब्द, क्रियापद. हो. अजूनही यातला कुठला शब्द नवीन वाटतोय तुम्हाला? बघा इथे परत अवापनोती, आपनोती म्हणजे मिळवणे, प्राप्त करणे, आणि त्याच्या विरुद्ध अव हा उपसर्ग लागला हम्म. आणि म्हणून अवापनोती झालं, म्हणजे प्राप्त करून घेत नाही. आपनोती म्हणजे काय झालं असतं, प्राप्त करून घेतो, आणि अवापनोती अशा प्रकारचा अजून एखादा शब्द सांगा बघू जिथे अव लागलेला आहे. अवतरण. बरोबर. अवतरणचा अर्थ माहितीये का हो ताई? शब्द तर तुम्ही बरोबर सांगितलात. जलावतरण वगैरे असं म्हणतात ना. हा, पण तिथे म्हणजे काय थोडक्यात? म्हणजे तर वर न आतल्या जाता पाण्याच्या आत जाणे. अवतार हा शब्द आपण शिकलो होतो, आठवतंय का? हो, अवतार केलाय. हा, अवतार म्हणजे काय थोडक्यात, की जेव्हा भगवंत त्यांच्या निर्गुण निराकार रूपातनं सगुण साकार रूपात येतात, म्हणजे अवतरतात. हम्म. बघायला गेलं ते खरं डिमोशन येते. हो, कारण की ते खाली. भगवंतांना अवतार का घ्यावा लागतो, तर मनुष्य किंवा प्राणी मात्र पाप करतात म्हणून त्यांना खाली यावं लागतं. त्याला बरोबर. अवतरण म्हणतात, अवतार. आणि अवतार घेण्याची क्रिया म्हणजे अवतरण. ठीक आहे. जलतरण म्हणजे पाण्यात नाही, उतरण्याची ते क्रिया होईल जलतरण असं. आहे, ते तरण म्हणजे तर धातू पाण्यावर येतो. तरंगणे, पाण्यावर तरंगणे. तरंगती. हा, तरंगणे. ठीक आहे. हो. पुढे अर्थ वाचला होतात का तुम्ही ताई? तर यामध्ये जरा हो. तुम्ही उत्सृज्य वरती जरा थोडस सांगाल काय, कारण य जो प्रत्यय आहे हा, त्याचा धातू आणि तो य प्रत्यय जो आहे. सृज धातू येतो. ओके. आणि सृज धातूला जेव्हा उत हा उपसर्ग लागतो आणि त्याचा आपल्याला जेव्हा एक क्रिया करून दुसऱ्या क्रिया करायच्या वेळी जी आपण रूप बनवतो ना, गत्वा, दत्तत्वा, तसं इथे य लागून बनतं, कारण की उपसर्ग आहे म्हणून. ओके. चालेल. पुढे कोण आहेत आता? विशाखाताई नंतर सुकेशाताई आज आल्यात. हो, आहे मी. हा, घ्या ताई.
दातव्यमिति यद्यान् दीयते ताई नुपकारिणे यद्दानम आहे ते. यद्दानं यद्दानं दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम्. हम्म, ठीक संधि आहे. विग्रह दातव्यम अधिक इति यत् अधिक दानं दीयते अधिक अनुपकारिणे तत् अधिक दानम्. अन्वयः दातव्यम् इति यत् हम्म, दानं देशे च काले च पात्रे च हम्म, अनुपकारिणे दीयते तत् दानं सात्विकं स्मृतम्. शब्दार्थः हम्म, दातव्य दान देणे हे कर्तव्य आहे इति अशा भावनेने यत जे दानम दान यत म्हणजे जे दानम दान हम्म, हे देश देश च तसेच काले काल च म्हणजे आणि पात्रे पात्र प्राप्त झाल्यावर पात्र प्राप्त झाल्यावर अनुपकारिणे उपकार न करणाऱ्याला हम्म, दीयते हम्म. तत् दानम दान सात्विकम सात्विक असे स्मृतम म्हटले जाते हा, म्हटले किंवा गेले. लक्षात ठेवले जाते. स्मृती आपण म्हणतो ना, स्मृतीत ठेवतो, स्मृतम. अर्थ दान देणे कर्तव्य आहे या भावनेने जे दान देश काल आणि पात्र मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते ते दान सात्विक म्हटले गेले आहे. हा, काय म्हणलंय बघा, दान देणं काय कर्तव्य आहे. आपण शिकलो होतो ना, करणीयम, कर्तव्यम, अशा प्रकारचे आपण क्रियापद शिकलो होतो बघा. करणे आहे किंवा केले पाहिजे, कर्तव्यम. तसंच हे दातव्यम, देणे आहे किंवा दान देणे हे कर्तव्य आहे, दिले पाहिजे. दोन्ही अर्थाने आपण हे वापरतो रूप. ठीक आहे. इति म्हणजे अशा प्रकारे. आणि इथे इति हे कसं वापरलंय की इति म्हणजे अशा भावनेने, म्हणून त्यांनी इति हा शब्द इथे वापरलेला आहे. जे दान देश काल आणि पात्र मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते. म्हणजे थोडक्यात काय आहे की आपण कुठली अपेक्षा न करता ते आपण देतो, त्याला सात्विक दान म्हणतात. आपण कित्येक वेळेला दान देतो, पण मग आपण काय म्हणतो, हा चला मला याच्यामधनं ATCC मध्ये मला इन्कम टॅक्स रिबेट मिळेल. बरोबर आहे. तुम्ही अनेक सेवाभावी संस्थांना देता, पण त्याच्यामध्ये तुमची अपेक्षा काय असते की मला इन्कम टॅक्स कमी पडेल. मग त्याला सात्विक नाही म्हणतात, ते राजस दान होतं. सत्व रजतम, ऐकलेत का हे 3 गुण? हो सर. हा, त्यातलं मग ते राजस म्हणजे गुणामधलं म्हणजे राजस दान होत. पण कुठली अपेक्षा न करता समोरच्या व्यक्तीविषयी कुठलाही दुराग्रह किंवा कुठलाही ज्याला आपण म्हणतो ना अपेक्षा. बायस न ठेवता जेव्हा दिलं जातं त्यावेळेला त्याला सात्विक म्हणतात. आणि म्हणून म्हणतात बघा, दान नेहमी सात्विकतेने द्यायला पाहिजे, सात्विक उद्देशाने द्यायला पाहिजे. सर ते उपकार न करणाऱ्याला नाही लक्षात आलं. अनुपकारिणे दीयते म्हणजे समोरची व्यक्ती उपकार कोणावर करत असो अथवा नसो,